ह्याच्या की व्हिडिओ तर कसे आहे तुम्ही सगळे ऑफकोर्स बरेच असाल आणि बरेच राहा. तर ह्याच्या आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बनवलं होतं चिकनची रेसिपी आणि त्याच चिकनचे मी अंडे काढून आणलेले आहे आणि आज बनवलं आहे आपण अंड्यांचं कालवण एकदम झणझणीत. तर आपल्याला पहिले चांगलंच बॉईल करून घ्यायचं आहे अंड्यांना. ठीक आहे, बुडबुडे येईपर्यंत त्यांना बॉईल करा नीटपैकी. आणि त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे एक मिडियम साईजचा टमाटा आणि ते सेम एक मिडियम साईजचा कांदा. ठीक आहे, आणि कांद्याला आपल्याला एकदम असं ना बारीक बारीक चॉप करून घ्यायचं आहे छोटं छोटं. आणि माझी मम्मी एवढं फास्ट नका कापू, कारण की माझी मम्मी ना आता जरा वेळा पहिले वाटण्यासाठी म्हणजे खोबरं काढत होती. ठीक आहे, खोबऱ्याला गरम करून खोबरं काढत होती आणि तिच्या सीधा हाताचा चाकू घे. ठीक आहे, म्हणून नका करू हे सगळं. एकदम आरामात आरामात कापा कांदा, काहीच होत नाही. जिंदगीमधले 2 मिनटं कमी झाले तर आपल्याला काही होणार नाही. ठीक आहे, काय फरक पडत नाही 2 मिनटं कमी झाले तर. चला ते सगळं बाजूला ठेवा. आता ना या टमाट्याला आपण नीट मधून कच कसून कापून घ्यायचं. घाण निघाला काय नाही होते, पावसाळा आहे तर टमाटे वगैरे घाण निघतातच, सगळ्यांच्या घरी नॉर्मल आहे. त्याच्यामध्ये काय मी कटवट करणार नाही आहे, सीन ते आहे मी ते दाखवणार. ठीक आहे, चला हे सगळं साईडला ठेवा. माझी फालतूची बघ वी आर देसी, तर आपण दाखवणार. तर सेम कांदा जसं कापलं तसं टमाट्याला पण बारीक बारीक चॉप करायचं आहे. आणि इथे आपल्याला अंड्याला चांगलं वेगळं आपटून जास्त पण जोरात नाही आपटायचं, अलगद आपटायचं, ते निघून जातं त्याचं साल. आणि आम्ही इथे साफ करत होतो आणि ते अंडाच थोडासा फुटला, बघू शकता 3 अंडे असेच आमचे फुटलेले आहेत. ॲस्थेटिक चक्करमध्ये आम्ही ते बाउलमध्ये हलवत बसलेलो. तर आपल्याला घ्यायचे आहे 3 चमचे तेल. 3 नाही 2.5 घ्या. ठीक आहे, 2.5. आणि ते मध्ये काळं पडलं ना, ते आपलं काही ना काही आपण तळत असतो भजी ते त्याला इग्नोर करा. आणि नंतर तेल तापल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे आणि कांद्याला ऑफकोर्स नीट ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये टमाट्याची पिल्लूनी पण एंट्री मारलेली आहे कांद्यामध्ये. काय आता याला चांगलं वेगळं हलून एकदम असं ब्राउनिश करायचं आहे. आणि ह्याच्यानंतर आपल्याला टमाटा घ्यायचा आहे. हे बघा टमाटा एकदम असं लाल टमाट्याचे तुकडे करलेले आहेत आपण. आता त्याला पण ह्याच्यामध्ये आपल्याला ओतायचं आहे. कांदा आणि टमाट्याचं एकदम मिक्सर करून घ्या. मिक्सर नाही कांदा ब्राऊन झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टमाटे टाकून घ्या. बस त्याला पण चांगलं वेगळं हलवून घ्या, गोल गोल करत. ऑफकोर्स माझी मम्मी मला हात नाही लावून देणार, मला नाही हलवून देणार मम्मी, ते तर आहेच. त्याच्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ उठल्याच्यानंतर मीठ तर खाऊनच घेतलं म्हणजे कांद्याने आणि टमॅटोने गायबच झालं. नंतर थोडीशी हळदी टाका, छोटूसा चम्मच असतो ना आपला, मी साईडमध्ये चम्मचचं असं पिक मेन्शन करेल, तेवढा चम्मच आपल्याला हळदी टाकायचं आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण एवढाच चम्मच नाही, तुमच्यानुसार टाका, केवढं तुम्हाला तिखट पाहिजे त्यानुसार असं टाका घाटी मसाला. आणि नंतर त्याला नीट ना मिक्स करून घ्या. माझी मम्मी डबे पॅक करण्यामध्ये बिझी होती म्हणून ती आता मिक्स नव्हती करत. नंतर तुम्हाला टाकायचे चिकन मसाला. हा चिकन मसाला चालतोय ह्याच्यामध्ये पण, आणि चिकनची आपण रेसिपी बनवली त्याच्यामध्ये पण आपण ते चिकन मसालाच टाकले ना, आणि अंड्यामध्ये पण चालतंय, चांगलं लागतं त्याच्याने, चव चांगली येते म्हणून. आणि त्याला मिक्स करून घ्या. आणि नंतर वाटण टाका, ते आपण चिकनच्या रेसिपीमध्ये टाकले ना तेच वाटण आपण ह्याच्यात पण टाकतोय सेम. ठीक आहे, तर आपल्याला बघायचं असेल तर ऑफकोर्स पहिल्याच्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही बघा, सांगितलं मी पहिलेच. नंतर ह्याला पण नीट हळवून घ्यायचं आहे. आणि तेलाला नंतर साईडमध्ये असं तेल सुटायला लागेल. ते तेल सुटलं ना की तेव्हा आपल्याला टाकायचं आहे अंडं. हे बघा किती भारी दिसतंय ना, एकदम लाल. आणि आता आपल्याला ते बाजूला असं तेल सुटलेलं आहे. नंतर आपण टाकायचे अंडे. आम्ही 5 अंड्याची पिल्लं टाकलेली आहेत. तर हे बघा किती भारी वाटतात. त्यांना पण चांगले हलवायचं आहे. साईडून वरतनं घुसवा, मधूनच घुसवा ना अंड्यात सीधा घुसल त्या अंड्याच्या पोटात, तर ते आपल्याला नाही करायचं आहे. आणि ह्याला पण चांगल्यापैकी आपल्याला मिक्स करायचं आहे. त्या अंड्यावरती एकदम असं लावून द्या. ठीक आहे, तर बघा किती भारी वाटते. ते आपल्या वाटणाचा डब्बा होता त्याच्यामध्ये आपण पाणी घ्यायचं आहे, कारण की त्याला वाटत चिपकले असतं, ते आपण सोडायचं नाही, त्याला पण आपण घ्यायचं. तर त्याच्यामध्येच पाणी टाकून आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. ठीक आहे, आणि पाणी टाकल्याच्या नंतर लास्टमध्ये एकदम आम्ही दरवेळी लास्टमध्येच गरम मसाला टाकायचा असतो, तर एकदम लास्टमध्ये आपण
गरम मसाला टाकलेला आहे, त्याला आपण नीट मिक्स करून घेऊया. आणि हे आपलं फायनल लुक. ठीक आहे, दरवेळेस मी व्हिडिओ काढणं विसरून जाते, तर यावेळेस पण मी तेच केलं आहे. विसरली मी, मेरे को माफ करा. मी पुढच्या वेळी येणार आहे छोल्याची रेसिपी, त्याच्याकडे पण मी ट्राय करेल व्हिडिओ करायचं. अगर काहीच आहे तर मला माफ करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.